कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी प्रोडक्ट्स वापरून इझी मेकअप कसा करावा बघूयात। तर पहिल्यांदा मी इथे फेसवॉशने फेस धुतलेला आहे, त्यानंतर वाईपने मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे लॅक्मेचं प्रायमर लावत आहे। प्रायमर लावणं थोडंसं गरजेचं आहे। प्रायमर ही सगळीकडे पसरून झाल्यावर मी फॉरेवरची फाउंडेशन घेत आहे। अगदी थोड्या प्रमाणात घ्यायचं आहे ते, आणि ते असं चेहऱ्यावरती डॉट्स लावून घ्यायचे आणि ते असं पूर्णपणे ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं। हे अगदी कमी लागतं आणि पूर्ण फेसवर छान अप्लाय होतं हे। अशा प्रकारे सगळीकडे फाउंडेशन लावून झाल्यावर मी ही बनाना फेस पावडर लावून घेत आहे। त्यामुळे आपलं फाउंडेशन हे व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावरती जास्त वेळ टिकून राहणार आहे। आणि हा म्हणजे ब्लश माझा फेवरेट पार्ट। मी कुठेही जाऊ दे, मला ब्लश हे खूप आवडतं लावायला, त्यामुळे माझे हे चिक्स असे ॲपल सारखे दिसतात। आता लिप लायनरने आपण इथे लिप्सला एक आकार देत आहोत, त्यामध्ये आपण लिपस्टिक लावणार आहे। तर लिप लायनर लावणं हे गरजेचं आहे। यानंतर मी इथे लिपस्टिक लावून घेत आहे व्यवस्थित अशी। तर लिप लायनरच्या बाहेर न जाता व्यवस्थित लिपस्टिक लावून घेत आहे। अगदी कमी वेळेमध्ये ही लवकर लिपस्टिक लावून होते जर आपण लिप लायनर लावलं असेल तर। काजळ लावून घेत आहे इथे। काजळ हा मोस्ट इम्पॉर्टंट मेकअप असतो आपल्या पूर्ण चेहऱ्यामध्ये। काजळामुळे आपले डोळे एक आकर्षक दिसतात। आता यानंतर मी थोडंसं आय शॅडो लावून घेत आहे। लाईट ब्राऊन कलर आहे, अगदी लाईट शेड लावायचा आहे। यामुळे काय होतं की लावूनही न लावल्यासारखं आपल्याला दिसतं, पण ते थोडंसं लावलं ना, थोडंसं डोळ्यांचा एक वेगळा आकार दिसतो, वेगळं शेप दिसतं आपल्या डोळ्यांना। माझा आउटफिट येलो कलरचा असल्यामुळे मी इथे ब्ल्यू कलरचं आयलायनर लावून घेत आहे। अगदी थोडंसं असं लावून घेऊन त्याला मी स्मच करत आहे हाताने। हा मेकअप करायला मला जवळजवळ फक्त 10 मिनिटं लागलेली आहेत। कधी कधी जास्त हेवी मेकअप नको असतो, अगदी सिंपल असा लुक खूप छान दिसत असतो। त्यासाठी हा मेकअप तुम्ही नक्की ट्राय करा। यावरती मी अशी इयरिंग्स घातलेली आहे, म्हणजे ह्याला माझ्या ड्रेसला मॅच होतील अशी मला वाटली। टिकलीशिवाय भारतीय नारीचं सौंदर्य हे अधुरं असतं। हा माझा असा सिंपल मेकअप लुक तुम्हाला जर आवडला असेल तुम्ही नक्की ट्राय करा। कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।